अरे भाई तू आला पण. अरे हो का काय झालं रे? तुझ्याच घरी गेलेलो तुझ्या गर्लफ्रेंडला किस द्यायला. अच्छा काय तुझ्या गर्लफ्रेंडला किस द्यायला गेलेलो एकदम ज्युसी अँड फ्रेश. तू चुत्या वित्या झाल्या का काय बोलतोय कळतंय तुला? अरे तिलाच विचार ना. तिथंच मला सकाळी फोन आला. मला म्हणते मला काहीतरी स्पेशल करायचंय पटकन येऊन मला ज्युसी आणि फ्रेश किस देऊन जा. आणि विराजला बोल नको विराज याच्यात पटकन करून टाकायचं सगळं मला. म्हटलं ठीक आहे येतो. अरे पण तुला स्वतःची अक्कल नाहीये का? अक्कल कशाला काढतोय. आता वहिनींची इच्छा आहे तोंड गोड करायची तर तुझा मित्र म्हणून माझं कर्तव्य बनतं ना किस द्यायचं. यश काही बोलू नको आता माझा हात उठेल. आता मम्मीने माझ्यावर उचलला सकाळी जेव्हा मी बोललो मी नेहाला किस द्यायला जाणार नाही. मला म्हणते तुझ्याकडे काय माणूस की वगैरे बांधील की बिंदिल की काय आहे की तुझ्याकडे. तुझ्याकडनं होत नसेल तर मी स्वतः जाते असं बोलली मला. काकू सुद्धा तू टेन्शन घेऊ नकोस. मी स्वतः पर्सनली जाऊन देऊन आलोय किस एकदम फ्रेश अँड ज्युसी. तू ते ज्युसी बिसी सारखं बोलू नको. आता हाय ज्युसी आणि फ्रेश तर ज्युसी आणि फ्रेशच बोलणार ना. हॅलो नेहा मला ब्रेकअप करायचंय. कधी गलिच्छ नीच कॅरेक्टरलेस असशील अशी तू मला वाटलं नव्हतं. मी असताना माझ्या नकळत माझ्या या घाणेरड्या मित्राला तू किस द्यायला बोलवते. ब्लडी गाजराचा किस. काय काय तुला गाजराचा हलवा आवडतो ना. मग तिचा प्लॅन होता की तुला हलवा बनवून द्यायचा. मग तिला बोललो की माझ्या गावाला चांगली गाजरं मिळतात मग मी तुला किस करून देतो गाजराचा एकदम फ्रेश अँड ज्युसी. तुझ्या आईचा किस